हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर म्हणतात ना, असं कधी कधी नवऱ्यांचंही कधी कधी ऐकलं पाहिजे. तर तसंच मी आज माझ्या नवऱ्याचं ऐकलेलं आहे आणि त्यांनी ही रेसिपी यूट्यूबमध्ये बघितली होती की दह्यातली भेंडी तशी मी बनवायचा प्रयत्न केलेला आहे. भेंडी इथे थोडीशी मोठी कापून घेतलेली आहे मी आणि दही घेतलं. दह्यामध्ये धना-जिरा पावडर घातली होती, मसाला, गरम मसाला आणि मीठ घातलेलं आहे आणि व्यवस्थित इथे मी मस्तपैकी मिक्स करून घेतली. इथे माझ्याकडनं चूक अशी झालेली आहे की मी तेल जास्त वापरलं आहे. तुम्ही जेव्हा बनवाल ना तेव्हा तेलाचं प्रमाण कमी ठेवा आणि ट्रस्ट मी गाईज, जशी हॉटेलमध्ये तुम्ही भेंडी मसाला खाता किंवा एखाद्या लग्नामध्ये खाता किंवा एखाद्या पार्टीमध्ये खाता ना तसंच अगदी लागतं. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि याच्यामध्ये मी कांदा घातलेला आहे, कसुरी मेथी जी आहे ती मी घातलेली आहे, नंतर जिरं घातलं आणि त्याच्यामध्ये मसाला आणि हळद घातलं. कांदा मस्तपैकी मसाल्यामध्ये परतून घेतला अगदी तो ब्राऊन होईपर्यंत. आणि त्याच्यानंतर आहे ना, जे हे दह्याचं मिश्रण जे आहे जे मी स्टार्टिंगला केलेलं होतं ते तोपर्यंत मी हे सगळं होईपर्यंत साईडला ठेवलेलं होतं, जेणेकरून दह्यामध्ये मसाला, हळद, मीठ सगळं व्यवस्थित मुरायला हवं. आणि त्याच्यानंतर मी कांद्यामध्ये हे परतून घेतलं आणि व्यवस्थित त्याला ना कड येऊ दिला. कड आल्यानंतर आपली जी भेंडी आहे ती मी ऑलरेडी तेलामध्ये फ्राय करून घेतली होती. तुम्ही बघितली असाल. भेंडी थोडीशी नरम झाली, म्हणजे थोडीशी बोलतात ना, एक 70% शिजली. त्याच्यानंतर मी ती त्या तेलातनं काढून घेतली आणि त्याच्यानंतर मी त्याच तेलामध्ये हा कांदा परतून घेतलेला आहे. आणि जसं दह्याला कड आलं त्याच्यानंतर मी ती भेंडी त्याच्यामध्ये घातली आणि वरती डिश ठेवली आणि मस्तपैकी 5 ते 10 मिनटं दह्यामध्ये भेंडी जी आहे ती मिक्स व्हायला दिली. आणि इथे सुज्ञाचा आपला अभ्यास चाललेला होता साईड बाय साईड. तर ही बघा 15 मिनटानंतर ही अशी भेंडी झालेली आहे. तेल फक्त तुम्ही कमी वापरा. माझ्याकडनं जी चुकी झाली ती तुम्ही करू नका. बाय बाय.